तुम्हाला माहित आहे का बिटकॉइन हे पैसे कमवण्यासाठी नाही, बिटकॉइन हे सिस्टम तोडण्यासाठी तयार झालं होतं. हो, आज जे बिटकॉइन तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणता ते खरं तर बँकिंग सिस्टीमवरचा सगळ्यात मोठा हल्ला होता. पण प्रश्न आहे, असं कसं झालं होतं की एक माणूस जगाच्या आर्थिक सिस्टमला आव्हान द्यायला उभा राहिला? थांबा, ही गोष्ट आहे विश्वासघाताची, फसवणुकीची आणि पैशांवर कंट्रोलची आणि शेवटी एका डिजिटल क्रांतीची. जगात नेमकं काय चुकीचं होतं? कल्पना करा, तुम्ही मेहनत करता, पगार मिळतो, पैसा बँकेत ठेवता, पण एक दिवस अचानक बँक म्हणते सॉरी, तुमचे पैसे नाहीत. असं कसं शक्य आहे? कारण ते पैसे कधीच तुमचे नव्हते. हो, हीच खरी समस्या होती आणि इथूनच सुरू झाली बिटकॉइनची गोष्ट. पॉइंट नंबर 1, बँकेवरचा अंधविश्वास. 2008च्या साली जगात आर्थिक भूकंप आला. अमेरिकामधल्या मोठ्या मोठ्या बँका, लेमॅन ब्रदर्स, बिअर स्टर्न्स, AIG सगळ्या कोसळल्या आणि लोकांचे जीवनभरांचे पैसे गायब झाले. आणि धक्कादायक गोष्ट काय होती माहित आहे? बँकांची चूक होती, पण शिक्षा लोकांना झाली. सरकारने काय केले? बँकांना बेल आउट दिला, पण सामान्य माणसाला काहीच नाही. इथेच प्रश्न उभा राहिला, जर पैसे माझे असतील तर कंट्रोल बँकेकडे का? आणि इथून पुढचा मुद्दा सुरू होतो. पॉइंट नंबर 2, सरकार आणि नोटा छापण्याचा खेळ. तुम्हाला वाटतं पैशांची किंमत का कमी होते? महागाई का वाढते? कारण सरकार हवे तेव्हा नोटा छापते. तुम्ही मेहनत करून 100 रुपये कमवता, पण सरकार रातोरात 1000 कोटी नोटा छापते. परिणाम, तुमच्या पैशाची किंमत कमी होते, तुमची मेहनत वाया जाते. हे म्हणजे काय? लीगल चोरी. आणि हे थांबवणार कोण? कोणीच नाही. पण एक माणूस होता ज्याने म्हटले बस. पॉइंट नंबर 3, मिडलमॅन. आज पैसे पाठवायचे असतील तर काय करावं लागते? बँका, ॲप, परमिशन, फीस, टाइम, तुमचेच पैसे, पण वापरण्यासाठी 10 लोकांची परवानगी. हे स्वातंत्र्य आहे का? नाही, हे गुलामगिरी आहे. आणि इथेच जन्माला येते बिटकॉइनचा विचार. 2008 मध्ये एक व्हाईट पेपर आला. लेखकाचे नाव होते सतोशी नाकामोटो. कोण आहे तो आजही माहित नाही, पण त्याने एक गोष्ट स्पष्ट केली, ट्रस्ट द कोड नॉट ह्युमन्स. म्हणजे काय? बँकेवर विश्वास नको, सरकारवर विश्वास नको, माणसावर विश्वास नको, फक्त मॅथ आणि टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सपरन्सीवर. आणि इथूनच बिटकॉइन तयार झाला. पॉइंट नंबर 4, बिटकॉइन म्हणजे नेमकं काय? बिटकॉइन म्हणजे कंपनी नाही, सरकार नाही, बँक नाही. बिटकॉइन म्हणजे पीर टू पीर डिजिटल पैसा. कोणताही मध्यस्थ नाही, कोणताही कंट्रोल नाही, कोणतीही फसवणूक नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त 21 मिलियन बिटकॉइन्स या जगामध्ये आहेत. कोणीही जास्त छापू शकत नाही, कोणी कंट्रोल करू शकत नाही. हेच बिटकॉइनची खरी ताकद आहे. पॉइंट नंबर 5, बिटकॉइनने काय बदललं? बिटकॉइनने लोकांना काय दिलं? पैशांवर पूर्ण मालकी, ग्लोबल फ्रीडम, ट्रान्सपेरन्सी, इन्फ्लेशन पासून संरक्षण. आज तुम्ही इंडियामधून अमेरिकेला पैसे पाठवू शकता काही मिनिटात, कोणालाही विचारू न देता. हे आहे फायनान्शियल फ्रीडम. आणि म्हणूनच सरकार घाबरतात, कारण बिटकॉइन प्रश्न विचारतो. बिटकॉइन एक इन्व्हेस्टमेंट नाही, ही एक चळवळ आहे. लोक विचारतात बिटकॉइन घेऊ का? पण खरा प्रश्न आहे की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवी का? बिटकॉइन श्रीमंत बनवण्यासाठी नाही, बिटकॉइन जागरूक बनवण्यासाठी आहे. कल्पना करा, आज तुम्ही मेहनत करून 10 लाख कमवले, बँकेत ठेवले, सुरक्षित वाटतंय ना? पण 10 वर्षांनी त्या पैशांची किंमत अर्धी होते. का? कारण पैसे छापले गेले. आणि इथेच एंट्री होते बिटकॉइन लिमिटेड सप्लाय थेअरीची. ट्रेडिशनल मनी, जर पैसे छापणे म्हणजे संपत्ती तयार करणे असते तर प्रत्येक देश श्रीमंत झाला असता. ट्रेडिशनल मनी म्हणजे सरकार जे छापते, बँक जे कंट्रोल करते आणि इन्फ्लेशन जे खाते. सरकार म्हणते आम्ही थोडे पैसे छापतो, पण थोडे म्हणजे अब्जावधी. जेव्हा पुरवठा अमर्यादित असतो तेव्हा तुमची मेहनत मर्यादित होते. आणि इथूनच सुरू होते आमच्या नेक्स्ट पॉइंटची, बिटकॉइन लिमिटेड सप्लाय थेअरी. बिटकॉइन इज इक्वल टू डिजिटल गोल्ड. पण याहूनही जास्त सर्वात मोठा फरक म्हणजे बिटकॉइन इज इक्वल टू फक्त 21 मिलियन कॉइन्स. बस. आज नाही, उद्या नाही, कधीच नाही बदलणार. ना सरकार, ना बँका, ना कोणताही CEO. हा कोड मध्ये लिहिलेला नियम आहे. जेव्हा जगात सगळं अमर्यादित आहे, तेव्हा जे मर्यादित आहे तेच खरं मौल्यवान ठरतं. ट्रस्ट ऑन सिस्टम. तुमचा पैसा कुठे आहे? बँकेत. पण खाते फ्रीज होऊ शकते, लिमिट लागू शकते, नियम बदलू शकतात. तुमचा पैसा तुमचा नाही. बिटकॉइन काय देतो? सेल्फ कस्टडी, नो परमिशन नीडेड, नो फ्रीज, नो कंट्रोल, नॉट युअर कीज, नॉट युअर कॉइन्स. जेव्हा संकट येतं तेव्हा सरकार स्वतःलाच वाचवतं, लोकांना नाही. आणि इथूनच आमच्या नेक्स्ट पॉइंटची सुरुवात होते. वेल्थ गॅप, ट्रेडिशनल मनी सिस्टम. श्रीमंत अजून श्रीमंत आणि गरीब अजून गरीब. का? ज्यांच्याकडे ॲसेट आहे ते इन्फ्लेशन पासून वाचतात, ज्यांच्याकडे फक्त कॅश आहे ते हरतात. तर आज तुम्ही काय शिकलात? पैसे का मूल्य गमावतात? बिटकॉइन हा का वेगळा आहे?
लिमिटेड सप्लाय का शक्तिशाली आहे? 2035 साली तुमचा मुलगा विचारता, बाबा जेव्हा बिटकॉइन 10 लाखाचा होता तेव्हा तुम्ही का घेतला नाही? आणि तुमच्याकडे उत्तर नसतं. कारण तुम्ही घाबरला, कारण तुम्ही दुर्लक्ष केला, कारण तुम्ही सिस्टमवर विश्वास ठेवला.